आपल्यासोबत रश्मी करंदीकर आहेत, महामार्ग पोलीस अधीक्षक। मॅडम, आपलं स्वागत झी 24 तासमध्ये। अतिशय दुर्दैवी असा सगळा प्रकार चालू आहे। खरं तर आपण वारंवार आणि या सगळ्यात कुठेतरी सार्वजनिक बांधकाम खात्याचा गलथानपणा असतो, तो वाहन चालकांना निस्तारताना अशा प्रकारचे अपघात होतो। काय सांगाल, काय या सगळ्या अपघाताबद्दलचे अपडेट्स आहेत आपल्याकडे? माळशेज घाटाच्या टॉपवर जो टनेल आहे, तो टनेल क्रॉस केल्यानंतर ह्या एसटी चालकाचा त्याच्या बसवरील ताबा सुटला आणि ही एसटी जी आहे ती खोल दरीत कोसळलेली आहे। ही एसटी जी आहे ती आपल्याला माहिती आहे की विठ्ठलवाडीहून अहमदनगरकडे जात होती आणि त्या एसटीमध्ये अंदाजे 37 प्रवासी असण्याची शक्यता आहे। तिथे पोलिसांकडून, महामार्ग पोलिसांकडून आणि तसंच इतरांकडून, स्थानिकांकडून देखील मदतकार्य सुरू झालेलं आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये आणण्याचं काम सुरू आहे आणि जे मृतदेह आहेत त्यांना पण हॉस्पिटलमध्ये आणण्याचं काम सुरू आहे। नक्कीच धन्यवाद मॅडम आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत रश्मी करंदीकर, पोलीस अधीक्षक, रस्ते वाहतूक होत्या। झी 24 तास, एक पाऊल पुढे।